सो नमस्कार मित्रांनो, जर्नी विथ चेतन म्हणून स्वागत आहे. सो तुम्ही ते पाहू शकतात, दीक्षूने काल पालखी बनवले मस्त. तर खूप छान पालखी बनवले आणि लहान लहान मुलं आहेत. सो आम्ही आता ही पालखी घेऊन प्रत्येकाच्या घरी जाणार आहोत. तर आपले गावकर आहेत ध्रुव सतीश मागजणकर आणि त्याचा भाऊ पार्थ, इथे ग्रीष्मा आहे, इथे गोलू आहे, इथे अनय आहे आणि इथे आमचा छोटा प्रेम आहे. सो आम्ही खूप मजा मस्ती करणार आहे. सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सो चला तर मग जाऊया आपण. सो विशेष म्हणजे सांगायचं म्हणजे की पालखी आपल्या घरापासूनच सुरुवात होते, जी आपल्या पहिल्यांदा आपल्या घरी आली आहे. सो आम्ही खूप मजा मस्ती करणार आहे. सो हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत बघा. सुका सांभार करून घे नि सर्व हा डोल वाजवायला आला बघा. हा ह्याला वाजून दे घंटी. हा थांब, वाजव वाजव बाबू. हा वाजव. हा सो अशा प्रकारे गारणं घातलेलं आहे ध्रुवने. हा आता वाजव. नाच बाबू. सो आता पालखी चालली ध्रुवकडे. हा वाजवत चला. पालखी आली आहे तुमच्या घरी. ध्रुवची मम्मी पूजा करते. आपण प्रकाश आचार्यांच्या घरी आलोय. त्यांची काय मनोकामना असेल ती पूर्ण कर. सांभाळ. हे महाराजा. गर्दी झाली पालखीला. सगळ्यांना सुखाला सांभाळ. नमो करा, नमो करा. ह्यांच्याकडे ग्रीष्माकडे फार काय येणार येणार तुमच्याकडे पण येणार. पाय पडून घ्या ग. पाय पडून घे. चंडी आई मान्य करून घे. पण ग्रीष्मा संजय नमचल यांच्याकडे आलोय. त्यांची काय मनोकामना असेल तर सुखात ठेव आणि सुखात सांभाळ. हे महाराजा. घंटी वाजवा. पालखी नसते इकडे. डोकं ठेव खाली.
ढोलू. हा. ढोलला 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 तर वाजव. चला थांब थांब. वाजवा रे वाजवा. वाजवू दे. हा, घे. हा. प्रसाद. दोन मिनिटं. ए, पाया पडून घ्या सगळ्यांनी. तोपर्यंत आमचा वेळ जातोय ना सगळ्यांकडचा. दोन्ही घे ना खाली बस होतं 2 मिनिटं. घंटी घंटी काय करायची? दोन टाकायचे रिशू. नीट वाजव हा. अभिनेत टाक. अख्खा टाक. बस. थँक्यू. इकडं भोये बिये काय? तेलवाला, पाणीवाला, तांदूळवाला, तेलवाला बिल सगळं असतात घंटी काय? ना. तेल घेणार येतात. कुठे जायचं? हे नाचतो कशाला पार करा? नाचतो नाही. अरे रुक जा. खाली उतर ना. ढोलकमारी वाजवणार. मध्ये जाऊ दे रे आधी. अरे पडदा 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 बघ. अरे तू आगे जाएगा. खाली का घेऊन पटकन पुढे जायचं. पालखी आली गणा मामा. ठेवा हळूच ठेवा. ढोल वाजवा ढोल वाजवा. हे नीट ठेवा. हा गुरव हा गुरव हा. ए ध्रुव घे. दे रे. हे दे रे त्याला. हा वाजव. घंटी कुठे आहे कोणाकडे? त्याच्यातच आहे. त्याच्याकडे. हा गुरव. बसा बसा तुम्ही खाली बसा. खाली बसा रे. आपण गोताड बाबांच्या घरी आलोय. त्यांची काय मनोकामना असेल ते मान्य करून घे. आणि सुखात सांभाळ. हो महाराजा. हो महाराजा. चला प्रसाद द्या प्रसाद. हा हा वाजव. सगळं विचार तोच करतोय. हा हा वळा वळा थोडं थोडं. चला आता ह्यांच्याकडे. आता पटापट घरं घेऊया आपण. रोशनकडे. त्यांना सांग आम्ही येतो तुमच्याकडे. पूर्ण नाव काय तुमचं? प्रियंका चंद्रकांत घाणेकर. माहिती ना? एवढं मोठं घाणेकर बोलतो. घाणेकर काकी. त्यांची तब्येत बरी नसते हे पण सांग. तर बरे कर. घाणेकर काकी. काकीच्या घरी आलोय. त्यांची काय मनोकामना असेल ती मान्य. तब्येत डाऊन असते. त्यांची तब्येत डाऊन असते. त्याला ठणठणीत बरं कर. त्याचे थंड बरं कर. सुका सांभा. आणि सर्वांना तू ओ महाराजा. ओ महाराजा. गुरुवांच्या पाया. घंटीने वाजवली बाबू. हा घंटी कुठे वाजवली? पूजा करणारच नाही गुरुवाना. उजव्या हाताने वाजव. होय. घंटी वाजव. बोलतील बोलतील. लागेल बोलते.
बरोबर आहे. गोल फिरवा गोल फिरवा. व्हेरी गुड व्हेरी गुड. लागते बाबू त्याच्यामुळे नाही करत. फिरवा नाचा. शाबास. गोल फिरवा जरा. गोल फिरवा. गोल फिरा, हा. अने इधर आ तू ऐसा. हाँ सब सीख गए इधर आके अभी सब. हाँ मोबाइल में देखता है कि नहीं मोबाइल में. हाँ? मी किती वेळा कमी बघतो बाच्या घरी आलेला आहे. त्यांची काय मनोकामना असेल ती पूर्ण कर आणि सुखात ठेव. हे ग्रीष्मा तू जा. ग्रीष्मा आणि अनया जा नाचायला. हा घट्ट पकडा नाचा. जोरात पाय टाका. हा मी पण करू. इट्स ओके. पिझ्झा घेतो. कसं पकड. रोहित देव करा. पकडलं ना नानू. फुलं आवडली. पाया पड. नमो कर बाप्पा. नमस्कार कर. नमस्कार करा. नमो. हा नमो कर. हा विषयधर तुझ्या वाजवी ना. चेता तो ठेवतोय परत परत घेतोय तो. ओ गावकरांनो, सांगा जरा. सांगा बघू. प्रथम प्रेमच्या घरी असं बोल. कुंभवर्धन मान्य जोगचंडी गाई मान्य करून घे. काय मान्य करू? त्यांची काय मनोकामना असेल ती पूर्ण कर. सुखा सुखा सांभाळ. हे घंटी दे घंटी दे. बघ. हा त्याला दे घंटी. त्याला दे. बाप्पा करते बघ. बाप्पा करते. ये बाबू ये आपण नमो करूया. ये हा. या रे या सारे या बाप्पाची आरत करूया. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाचे सर्वांगी सुंदर उठते दुराची काठी धडके माय आपणाची. जय देव जय देव रत्नागती जबरा तुझरवती उमरा चंद्रनाची कुटी कुंकुम केशरा. मुकुट शोभा
बघा गप्प केले ना. माझ्या बाबूला अरे काय चाललंय? ढोलकीच होते त्याच कॉर्नर मध्ये. अरे नाचणीच काढा ना जरा, नाचणीच काढा. बत्ती उचलते जरा राहून दे. हा बाबा आम्ही नाचत होतो तेव्हा पण हरे राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 इकडे माझ्याकडे तोंड कुठल्या साईडला दोन इथेच ना माझ्याकडे ना. हा अशी ठेवा, अशी ठेवा. अशीच ठेव. थांब इथे ठेवा इथे. हा नाचवा पहिले. ए बे इथे ठेव. बाबा त्यांच्या घरी आले, त्यांची काय मनोकामना असेल ती पूर्ण कर. सुभाष नंबर हे महाराज. आपल्या काही खावे शाबास. अरे शाबास बोलतो. फुलं वाढत ए त्याला दे. सगळं पडले ते टाकतो. हे ध्रुव आता माझ्या खांद्यावर ठेव. खांद्यावर. हा हळू हळू. आणि तू मागे उभं राहा. पकड भाऊ पकड. तो पण बोलतो बा प्रथम. त्यांची काय मनोकामना असेल ती पूर्ण कर. आणि हे सर सो फायनली मित्रांनो पालखी सर्वांच्या घरी जाऊन आली. तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलं असेलच. खूप छान मजा केली लहान मुलांनी. आणि मला एक सांगायचं आहे की आमचा एकच उद्देश असा होता की लहान मुलांना, प्रत्येक लहान मुलांना हे समजलं पाहिजे की शिमगा काय असतो. आपल्या गावाला, घरात आपल्या देव येतो तेव्हा खूप मजा मस्ती असते आणि मन खूप प्रसन्न होतं. कारण आता सध्याच्या काळात आईवडिलांना म्हणजे दोघंही कामाला असल्या कारणामुळे मुलांनाही मजा करता येत नाही. तर हाच आमचा एक उद्देश होता.
की गावाला जाऊन आपण मजा मस्ती करावी. पालखी काय असते, देव जेव्हा घरी येतो तेव्हा कसं वातावरण असतं. सो आम्ही आता लहान मुलांना विचारूया. इथे ध्रुव आहे, त्याला विचारूया त्याला कसं वाटलं. सो आता ध्रुवला विचारूया. ध्रुव, तुला कसं वाटलं पालखी फिरवून? मला मस्त वाटलं. आपली पालखी घरात आली, मी गुरव बनलो, म्हणजे गाराणं घातलंस, गायला घातलं आणि म्हणजे देवाची देवाची सेवा केली, मजा केली मी. मग आता शिमग्याला जाशील की नाही पालखीला गावाला? आपल्या देवासाठी काय पण. देवासाठी काय पण. पार्थ तुला? हा बोल बोल. आमची एक्झाम असल्यामुळे आम्ही गावाला नाही गेलो. इथली तर पालखी होती असं मी माझ्या बाबांना दीक्षित चित्रकाकाला बोललो. बापरे. मग आमच्याकडे सगळं केलं त्यांनी. म्हणून दीक्षू मावशी आणि बाबांना थँक्यू. हा, त्यांनी केलं. पार्थ तुला कसं वाटलं? मला खूप चांगलं वाटतं बाबा, देवाची सेवा करून. मग जाशील की नाही शिमग्याला गावाला? मला तर जावंच लागेल. हा, आता शिमग्याला जावंच लागेल. गोलू तुला कसं वाटलं रे? हसतोस काय? जाशील की नाही गावाला? ग्रीष्मा तुला कसं वाटलं? चांगलं. मग जाशील की नाही गावाला? एक्झाम आहे. एक्झाम झाल्यानंतर जाशील की नाही? मला हा, पण आज आम्ही लोक एक्झाम बाबा पण तेच बोलताय, एक्झाम पहिला त्यानंतर माझ्यासोबत. चला मग बोला. सगळ्यांना सुखात, समाधानात आणि आनंदात आणि ऐश्वर्यात ठेव रे महाराजा.